कोडोली जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप जयदीप मोहिते यांनी केलाय। याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली। निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर नियमबाह्य पद्धतीने कामकाज झाल्याचा आरोप जयदीप मोहिते यांनी केलाय। याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे। काही उमेदवारांचे अर्ज आणि शपथपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली नाहीत। छाननी प्रक्रियेदरम्यान हरकतींवर योग्य विचार केला नाही असा आरोप मोहिते यांनी केलाय। मतदान आकडेवारी आणि अधिकृत नोंदवहीतील आकडेवारीत तफावत आहे। पोखले केंद्रावर दुहेरी मतदानाचा प्रकार उघडकीस येऊनही कारवाई केलेली नाही। मतमोजणी दरम्यान स्ट्रॉंग रूम मधील वीज पुरवठा 2 वेळा खंडित झाला होता। या मतदारसंघातील 11% ईव्हीएम मशीन मतदानापूर्वी अचानक बदलण्यात आली। या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी मोहिते यांनी केली आहे। काही प्रशासकीय त्रुटी आल्या ते मी थोडक्यात सांगू इच्छितो। पहिला अप्रमाणित अर्ज, दुसरा इपिक क्रमांकची नोंदणी, तिसरा मतदानातील आकडेवारी व नोंदवहीतील आकडेवारी यांच्यातील तफावत, दुहेरी मतदानाचा प्रकार कसा रोखायचा आणि स्ट्रॉंग रूम मधील वीज पुरवठा खंडित का केला गेला आणि कमिशनिंग पासून ते मतदानापर्यंत 11% मशीन्स का फेल गेले आणि एकाच बॅलेटवरती तुम्ही दोन्ही निवडणुका ज्या घेतल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा रंगसंगती आणि विसंगती करून पर्टिक्युलर पार्टीला जर प्रमोट करत असाल तर असं करण्याच्या ऐवजी आमची स्पष्ट मागणी आहे की तुम्ही ह्या निवडणुका साध्या पेपरवरती घेऊन करण्यात याव्या।